शुभ दुपार सर्वांना. तर बघा इथं चालू आहे दुपारचा स्वयंपाक. दुपारच्या स्वयंपाकामध्ये इथे मी अशी आमटी केलेली आहे. कांदा ते भाजून डाळ थोडीशी मिक्सरमधनं काढून चालू आहे. कारण राडा लय महालक्ष्मी गेले की आवरावरी भरपूर असते. इकडचा राडा तिकडचा राडा आवरोस्तोवर खूपच वेळ होतो. त्याच्यामुळं म्हणलं चला आता स्वयंपाक करून घ्यावं दुपारचा. सगळ्याची नाश्ता झाला म्हणलं आता दुपारच्या स्वयंपाकाला जरा एकच वाजते. त्याच्यामुळं मग त्यामध्ये मी असं तरी भाजीलाही काय नव्हतं, मग असं दारावरच भाजी आली ती माळवं पण म्हणतात बरं का ह्याला. मग अशी ताजी कोथिंबर वांगे तेवढंच घेतले. म्हणलं आज आमच्या इथला मोहोळचा बाजार असतो, बाजारात जाऊन अजून इतर भाज्या घ्यावं. गाडीवर काय नव्हतं, गाडा आलता विकायला भाजीपाल्याचा. फक्त बटाटे वांगे कांदे असेच होते आणि कोथिंबर वांगे घेतले. म्हणलं बाद झालं. मग भेंडी गवार वगैरे बाजारात जाऊन आणता येते दुपारी. मग इथे असे मी आमटी भाकरी वांग्याची भाजी, इथं बाळ लहान असल्यामुळं वैष्णवीसाठी तांदूळशाची भाजी केली, वरण केलं आहे फोडणीचं. वरण भाकरी असं वैष्णवीला द्यायचं आणि इतरांसाठी डब्याला केलेलं आहे वांग आणि आमच्यासाठी केलेली आहे आमटी. असे प्रकारचं स्वयंपाक असतो वेगवेगळा. चला म्हणलं आता तसं स्वयंपाक करत करत व्हिडिओ काढावा आणि दाखवावा. बघा असा चालू आहे माझा स्वयंपाक घाई गडबडीत. तुमच्या इकडे पण अशीच घाई गडबड आहे का? त्यात अजून महालक्ष्म्या गेल्या इकडचा तिकडचा राडा धान्याचं म्हणा फळं वगैरे इकडं तिकडं सगळे ठेवण्यात, आपलं फराळीचं वगैरे भरून ठेवण्यात उशीरच होतो भरपूर. सगळीकडे राडा रांगोळी ही अशी दिसते, त्याच्यामुळं सगळं स्वच्छ करावं लागतं. त्यामुळं खूपच उशीर होतो. आता अजून मला करायचं आहे चपात्या. हे बघा इथं अशी कणिक मळून ठेवलेली, आता करणार आहे चपात्या. म्हणजे स्वयंपाकच पूर्ण होतो. भात आहे त्याला पण नंतर ना आता अजून एकदा कुकरला लावून गरम करणार आहे. सकाळीच लावलेला होता. म्हणलं चला आता गार खाण्यापेक्षा थोडं कुकरला वाफ दिली की गरम होतो. तर असा चालू आहे बघा माझा स्वयंपाक. अशी कामाची धावपळ उडालेली आहे. तुमची पण अशी कामाची धावपळ उडते का? कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.